रूप पाहता लोचनी रूप पाहता नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, वळे ते नावळे. गुरुविन निर्गुणी पावले, सगुणी भजता. विकल्प धरिता जिव्हा झडे, बहुरूपी धरी संन्याशाचा वेश. पाहुणी तयास धन देती, संन्याशाला नाही बहुरूपी आला. सगुणी भजला तेथे पावे, अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी. एका जनार्दनी ओळखिले, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे. पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संत त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता. नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, वळे ते नावळे. गुरुविन हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हरिपाठातील 5 चरणाचा अभंग आहे. सध्या हे 2024 वर्ष म्हणजे एकनाथ महाराजांचं चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्ष आहे. म्हणजे एकनाथ महाराजांच्या निर्याणाला 425 वर्षे पूर्ण झाली. कशी म्हणाल तर एकनाथ महाराजांचं प्रयाण 1533ला झालेलं आहे आणि 1533 ते 1599 हा त्यांचा सशरीर काल आहे. आता 1599 हा त्यांचा प्रयाण आहे. 1533 जन्म आहे आणि 1599 प्रयाण आहे. तर 1599 पासून तर आजपर्यंत म्हणजे 1599 ते 1699 100 वर्ष, 1699 ते 1799 200 वर्ष, 1799 ते 1899 300 वर्ष, 1899 ते 1999 400 वर्ष आणि 1999 ते आजपर्यंत हे 24 आणि तो 1 म्हणजे किती 25 वर्ष. असे 425 वर्ष एकनाथ महाराजांच्या प्रयाणाला झाले. म्हणून महाराष्ट्रभर त्यानिमित्ताने एकनाथ महाराजांचं वाङ्मय लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न केला जातोय तसा आपला पण एक प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या परिसराचं एक महान व्यक्तिमत्व परमपूज्य बाबा वाल्मिक बाबा यांच्या निर्याणालाही दशक्रियेला माझं कीर्तन झालं आणि पुन्हा आता वर्ष झालं ना, बरोबर वर्ष झालं. वर्षार्ध त्याही कार्यक्रमात माझं कीर्तन होतं आहे. आम्ही असा विचार केला आहे की आपल्या परिसरामध्ये जेवढे म्हणून दिवंगत संत झाले त्या सर्वांच्या नावाची कुठंतरी नोंद असली पाहिजे. उदाहरणार्थ बा तिकडे यादव बाबा, दादा महाराज मनमाडकर, गयाबाई मनमाडकर, परमपूज्य साध्वी रुक्मिणी आई साहेब, अशा जवळजवळ 50 संतांचं आपल्याला एक आणि धन्य ते संसारी या नावाचा एक ग्रंथ तयार करायचा आहे. त्यामध्ये परमपूज्य बाबाजी वाल्मिक बाबांचा पण त्याच्यामध्ये आणि चरित्र रूपाने अशा महत्त्वाचा भाग असणार असं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. तर होऊन गेलेले अनेक संत, महात्मे, कीर्तनकार, प्रवचकार, मुमुक्षू, जिज्ञासू त्यापैकी या भागातील आणि आपल्या कष्टाने अनेक प्रकारचे भ्रमण करून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला त्यापैकी वाल्मिक बाबा आहे. वर्ष झालेलं आहे आणि म्हणून आज त्यानिमित्ताने
त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपला हा जो परिसर आहे हा एक मुमुक्षूंचा परिसर आहे, चांगलं श्रवण करणाऱ्यांचा परिसर आहे. आपल्या या परिसराने, नांदगाव तालुका या परिसराने अजून वारकरी संप्रदायाच्या शुचित्वाचा, नियमांचा आणि चांगल्या प्रकारचा म्हणजे अभ्यास केला आहे, टिकवलेलं सगळं. असं काहीतरी वाहवत जाणारे लोक नाही या भागामध्ये, टिकवणारे, परमार्थ टिकवणारे, वाहवत जाणारे नाही आहे. म्हणून आपल्यासमोर एकनाथ महाराजांचा अभंग, 5 चरणाचा अभंग आणि थोडा गुंतागुंतीचा अभंग मुद्दाम सेवेसाठी निवडला. विठाला विठाला मी विनंती करतोय, हे जे आहेत ना हे बरोबर असं घोंगावलं नाही पाहिजे. कमी असला तरी चालेल, पण आवाज असा घुमला नाही पाहिजे. पखवाजाचा जो आवाज आहे शाईचा, ती चाल काय झाली मला कळालीच नाही. ती चाल, तो इतका पखवाजाचा आवाज होता. तर आपलं स्टेडियममध्ये जसं कीर्तन असतं ना, मुख्य माईक कोणता, दुय्यम माईक कोणता, साथीला कोण आणि गायन करणारे कोण आहे, हा विचार करून त्याचा बॅलन्सिंग केलं पाहिजे. अलग लक्षामध्ये. अलीकडे श्रोत्यांना याचा फार त्रास होतो आहे. मला तर फार त्रास होतो बा. तुम्हाला होतो की नाही मला माहिती नाही, पण कीर्तनानंतर 2 तास झोप लागत नाही. ते ठण 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 कानामध्ये कानठळ्या बसतात तेव्हा. एवढ्या आवाजाची काही गरज नाही आहे. आपल्या श्रोत्यांना व्यवस्थित आवाज जायला पाहिजे आणि माईकवाल्याला त्या मशीनचं ज्ञान असलं पाहिजे. वाढवणं म्हणजे ज्ञान नाही, अजूनही बॅलन्सिंग नाही झालेलं. याचं जे आहे ते कमी करणं वरचं, मग फक्त घुमला नाही पाहिजे आवाज. कोणताही आवाज स्पष्ट, प्रत्येक शब्द श्रोत्यांच्या कानामध्ये व्यवस्थितपणे जसाच्या तसा पोहोचला पाहिजे, असा तुमचा नम्र प्रयत्न असला पाहिजे. हो, मी सर्व श्रोत्यांना विनंती करतोय, हात मोकळे करून एकदा पखवाजाबरोबर सुंदर अशा प्रकारची टाळी वाजवा. पखवाज वाजेल कद्धा धा धिंता आता, फार घाई नाही. आणि त्या पखवाजाबरोबर तुमची टाळी. विठ्ठला 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 उलटा वाजला. विठ्ठला 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 विठ्ठला. एकनाथ महाराजांचा हरिपाठ हा एक प्रकारचा अनुकरणाचा भाग आहे. जसं माऊलींचा हरिपाठ झाला तसा एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे. माऊलीचे वासुदेव, एकनाथ महाराज. कारण आपण म्हणतो ना, ज्ञानोबाचा एका नामयाचा झाला तुका, ही संतांची परंपरा आहे. तर एकनाथ महाराजांनी एक अनुकरण पद्धतीने ज्ञानोबाराच्या हरिपाठाप्रमाणे आपला हरिपाठ केला. हरिपाठ म्हणजे नामाचा विषय असतो, पण एकनाथ महाराजांनी हरिपाठ सांगता सांगता त्यामध्ये प्रत्येक अभंगामध्ये एक विशिष्ट प्रकारचा विषय गोवलेला आहे. एखाद्या अभंगामध्ये वेद आणि संत याची तुलना करून आपल्यासमोर मांडला असेल. वेदे ना याईशे, वेदार्थाचा गोवा, कन्या अभिरात, सुंदर विचार येतो. हो, तसा आजच्या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी सगुण निर्गुणाचा विचार केलेला आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. एकनाथ महाराजांचं वाङ्मय तसं 14 ग्रंथांचं वाङ्मय येते, लहान मोठी 14 ग्रंथ आहे. भावार्थ रामायण, शुकाष्टक टीका, मुद्राविलास, आनंद लहरी, हो, त्याचबरोबर आपण ज्याला चिरंजीव पद म्हणतो, चिरंजीव पद, हो, एकनाथी भागवत, 300 अभंगाचे भारुडं, हरिपाठ, रुक्मिणी स्वयंवर, हो, मुद्राविलास, शुकाष्टक टीका आणि स्वात्मबोध आणि चतुश्लोकी भागवत, एवढं एकनाथ महाराजांचं वाङ्मय आहे. आणि मला वाटतं फक्त आपल्याला आज नावं ऐकायला मिळालेली आहे. बहुतेक लोकांना मुद्राविलास कशाला म्हणतात, हो, आनंद लहरी कशाला म्हणतात हे माहीतसुद्धा नसणार. आपण काही कमी नाही महाराज. तुम्ही लिहा, वाचायचं का ना वाचायचे आम्ही ठरवू. लिहिणारे लिहून गेले, त्याला 400 वर्ष झाले, आम्ही अजून ते वाचायला सुद्धा तयार नाही. आम्ही वाचतो, पण काय काय वाचतो प्रवासामध्ये, नको ते वाचतो आपण. म्हणून एकनाथ महाराजचं वाङ्मय कमीत कमी 425 वर्षानंतर तरी आपल्यापर्यंत पोचावं अशा प्रकारचा आपला नम्र प्रयत्न आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. संतांचं संत वाङ्मय
ज्या काळात निर्माण झालं त्या काळाचा वाङ्मयावर फार मोठा ठसा आहे. एकनाथ महाराजांचं वाङ्मय हे एक मधल्या काळात म्हणजे अत्यंत आक्रमणांच्या काळात जन्माला आलेलं आहे. आता आक्रमणांचा काळ म्हणजे काय? ज्याप्रमाणे शांत शांत शांत. आता इथून पुढं कोणी जर आलं तर कृपया करून मागच थांबवा बरं का. कारण प्रत्येक वेळेला जर मागची माणसं पुढे येऊन बसतील तर तुम्हाला माहिती ताव जातो. ताव माहिती आहे ना? तो लोहार ज्यावेळेला लोखंडाला काय आणतो? ताव आणतो. आणि त्या तावात काम करून घ्यायचं असतं. बरोबर आहे. एकदा ताव गेला की पुन्हा ताव आणण्याकरता कोळशे जाळावे लागतात. आणि ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणून तुम्हाला विनंती करतो, हो, नामाचे चिंतन प्रगट पसारा आणि असेल ते करा जेथे तेथे विठ्ठल विठ्ठल पखवाजाची श्रोत्यांची विसंगती होती बरं का. सामावून घ्यायचा प्रयत्न करा. श्रोत्यांना तुमच्या बरोबर येऊ द्या. हो, पुढे जाऊ नका तुम्ही. आपल्याला पहिली एक वाङ्मयाची प्रस्तावना करायची. हे जे वाङ्मय आहे ज्ञानोबारायपासून तर निळोबारायपर्यंत ही एक प्रकारची प्रतिसृष्टी आहे. आणि मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी केली हे तुम्ही, हे देखोनी हसो आम्ही विश्वामित्रा ते. हो, ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या श्रीगुरूंनी माझ्याकरता जी प्रतिसृष्टी निर्माण केली ज्ञानेश्वरी म्हणजे ही पाहिल्यानंतर आम्ही विश्वामित्राला सुद्धा हसू. कारण त्यांनी एक निर्माण केली होती. काय? प्रतिसृष्टी. जसं म्हणतात ब्रह्मदेवाची सृष्टी आणि दुसरी विश्वामित्राची सृष्टी, तिसरी संतांची सृष्टी. ब्रह्मदेवाची सृष्टी म्हणजे काय? जसं ब्रह्मदेवानी गाय निर्माण केली, विश्वामित्रांनी म्हैस तयार केली. बरोबर आहे ना? सृष्टी आहे ना ती एक प्रकारची. हो, विश्वामित्रांनी गाय तयार केली, आपलं ब्रह्मदेवानी गाय तयार केली, विश्वामित्रांनी म्हैस तयार केली, माणसाने जर्सी तयार केली. हा सृष्टीचाच भाग आहे ना. बरोबर. म्हणजे गाय शेळी या सगळ्या गोष्टी जशा हो विश्वामित्राने सुद्धा निर्माण केल्या आणि मानवाने सुद्धा निर्माण केल्या. पण खऱ्या अर्थाने संत वाङ्मय म्हणजे एक प्रकारची अध्यात्माची प्रतिसृष्टी आहे. आणि अशा प्रतिसृष्टीतील शब्दरूपाने हरिपाठ जो आहे हो तो आपल्याला पाहायचा आहे. पण मी आपल्याला आधी सांगितलं की एकनाथ महाराजांचा जो कालावधी आहे हा मधला कालावधी आहे आणि तो आक्रमणांचा कालावधी आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानोबारायच्या काळापासून तर जवळजवळ अगदी पार इंग्रज येईपर्यंत मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या देशावर फार मोठे आक्रमण झालेले. पहिलं आक्रमण गजनीचं, मग मोहम्मद गौरी, त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी, बाबर, अकबर, औरंगजेब, अब्दाली आणि मग इंग्रज. जवळजवळ 1000 वर्ष आपण परक्या शक्तीशी झुंजतोय, आक्रमणांना प्रतिकार करतोय. आणि आक्रमणांच्याद्वारे आपल्या देशावर अनेक प्रकारचे आघात निर्माण झाले. स्त्रियांवर बलात्कार झाले असतील, जाळपोळ झाली, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर झाली. आणि या धर्मांतरातून हो या जाळपोळीमधून धर्म जर टिकवला असेल तर तो संतांनी टिकवलेला धर्म टिकवला कोणी? संतांनी टिकवला. या हो आक्रमणांची झळ नामदेवरायला लागली आणि म्हणून नामदेवराय म्हणतात राजे भ्रष्ट यौवन झाले, राजे भ्रष्ट यौवन झाले, राजे भ्रष्ट यौवन झाले, राजे भ्रष्ट यौवन झाले. ठाई ठाई दोष घडले, ठाई ठाई दोष घडले, ठाई ठाई दोष विले, ठाई ठाई दोष विले. मग ही अवतार घेतले कली दोष हरावया, मग अवतार घेतले दोष हरावया, हे अवतार घेतले कले दोष हरावया. हे अवतार घेतले रावया. हे सांगावे सविस्तर, हे ऐकावे सविस्तर, हे ऐकावे सविस्तर, हे ऐकावे सविस्तर. हे नावे विठ्ठल, हे ऐकावे सविस्तर, हे ऐकावे सविस्तर, हे ऐकावे सविस्तर. राजे भ्रष्ट यौवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग हे अवतार घेतले कली दोष उतार. राजे भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, अवतार घेतले दोष रावया. मला मोठं आश्चर्य वाटतं बरं का.
इतकं नाजूक प्रमाणे, नाजूक नाही खतरनाक प्रमाणे आहे आणि ते कोणाच्याच पाठ नाही. आता मला सांगा, बाहेरचे लोक आपल्यावर आक्रमण करतात, त्याबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे ना. जे लोक आपल्यावर आक्रमण करतात, राम मंदिरावर आक्रमण म्हणजे काय? राम मंदिरावर आक्रमण हे भारताच्या मानबिंदूवर आक्रमण आहे. भारताच्या मानबिंदूवर आक्रमण होते आणि अशा आक्रमकांचं संत वर्णन करतायत, त्यांना झळ लागली म्हणून, आणि ते प्रमाण आम्हाला माहिती नाही. आम्ही काही कमी नाही आहे महाराज, ती आम्हाला माहिती नाही कोण कधी आला आणि काय कशी लुटमार झाली ती. पण लुटमार मोठ्या प्रमाणात आहे. आज राम मंदिराचा जर विषय निघाला हो तर 500 वर्षाचा लढाई हा. किती वर्षाचा? 500. आपण राम मंदिरासाठी 500 वर्ष लढतोय. 1528 साली बाबरांनी आक्रमण केलं आणि 2024 साली आपण ते बांधतोय. किती वर्ष झाले? 500 वर्ष लढतोय आपण त्यांच्याबरोबर ते. बरं, तरी त्याच्याकरता सुद्धा लढता लढता 76 लढे झाले आतापर्यंत राम मंदिरासाठी आणि 4.25 लाख हिंदू मरण पावले. साधा सोपा लढा नाही. 4.25 लाख हिंदू मरण पावले त्याच्याकरता. म्हणजे राम आमचा, भूमी आमची, पैसे आमचे, मंदिर बांधणारे आम्ही हो, आणि कोर्टामध्ये उभं राहावं लागतं आम्हाला. आणि आमच्या विरोधामध्ये किती वकील? 22 वकील. आणि 22 वकिलांच्या नाकावर टिचून आपण केस जिंकलो म्हणून 22 जानेवारीत मंदिर बांधलं आपण. पण मला ते आश्चर्य नाही वाटत. 22 वकील आपल्या विरोधात होते. आपण जर अमेरिकेत मंदिर बांधत असतो आणि तिथले वकील जर आपल्याला आडवे आले असते तर आपण ते मान्य केलं असतं. पण भारत आमचा, रामसुद्धा आमचा, ज्यांनी पैसे दिले ते आमचे, कोर्ट आमचं, कायदे आमचे, आणि आम्हाला विरोधही आमचा. असा भारतासारखा विचित्र देशच नाही कुठला. विचित्र असा देशच नाही. मला सांगा, आपल्या भारतामध्ये रामाला शिव्या देणारे लोक निवडून यायला पाहिजे का? नाही. आपण खाजगीमध्ये बोलूया. रामाला शिव्या देणारे लोक निवडून यायला पाहिजे का? मग येत नाही का? येतात ना. रामाला, राम आमचा प्राण आहे, राम आमची संस्कृती आहे, राम आमचा आत्मा आहे, बरोबर आहे. राम आमचं आचरण आहे, राम आमचा रामराम आहे. राम आमचं काय नाही सांगा. तैसा हृदयामध्ये मी राम, राम असता सर्व सुखाचा राम. अहो आम्ही राम कशा कशात मानतो. एखादा ग्रस्त जर सामान घ्यायला गेला, वस्तू घ्यायला गेला, समजा पकवाज घ्यायला गेला, आणि आपण म्हटलं बा गोविंदराव अहो तुम्ही जाणकार आहे, हा पकवाज 450 रुपयाला किंवा 4000ला मिळतोय, काय तुमचं काय मत आहे? तो वाजून पाहतो, उचलून पाहतो आणि सांगतो महादराव घेऊ नका, त्याच्यात काही राम नाही. त्याच्यात काही राम, ज्याच्यात काही राम नाही त्याच्याशी आमचं काही काम. आम्ही वस्तूत राम पाहतो, आम्ही संस्कृतीत राम पाहतो, नाही नाही आम्ही आचरणामध्ये राम पाहतो. कबीर महाराज म्हणतात त्याला तुम्ही राम म्हणा कोणाला? जो परस्त्रीला पाहिल्यानंतर षंड बनतो, ज्याला दुसऱ्याला धन पाहिल्यानंतर अंधत्व येतं. पर नारी को षंड बना है, पर निंदे को बहरा, पर धन देखत अंधा होवे, आप कहा जग सारा, वही राम पछानोजी मेरा कहना मानोजी. राम कोणाला म्हणतो? ज्याच्या ठिकाणी आचरण आहे त्याला आपण काय म्हणतो? राम म्हणतो. असा राम या देशामध्ये असताना हो, कणाकणात राम पाहतो, संस्कृतीत राम पाहतो, आणि अशा देशामध्ये जर देशाचा पंतप्रधान म्हणत असेल की या देशात राम झाला, असा आमच्याकडे काही पुरावा नाही, तर असा पंतप्रधान भारताला होऊ शकतो का? काहीतरी होकार नकार. तुम्ही फार चिंतातूर वाटताय मला आज. तुमच्या चेहऱ्यावरची चिंता गेल्याशिवाय मला काही बोलता येणार नाही. तुम्ही चेहरे प्रसन्न पाहिजे. खरं राम मंदिर झालं तुम्हाला आनंद नाही आहे, मग तुमचे चेहरे का बरं एवढे उतरलेले? ते असं हसून मोकळे म्हणा की विठ्ठला विठ्ठला विदेशामधून लोंढेच्या लोंढे येत आहेत. कशा करता? बरं असं भूतो ना भविष्यती. राम मंदिर उघडल्यानंतर पहिल्या दिवशी गल्ला किती आला पेटीमध्ये? 3 कोटी. जे म्हणत होते ना राम मंदिरच्या ऐवजी तिथं एखादं हॉस्पिटल बांधायला पाहिजे होतं, आकलेशे तारे. आलं का लक्षात? राम मंदिरापेक्षा काय काय हॉस्पिटल. मी म्हणतो एका दिवसात जर 3 कोटी जमा होतात, प्रत्येक महिन्याला एक हॉस्पिटल बांधा ना. आता तुम्हाला नाही कुठे म्हणलं तर. राम मंदिर एक अर्थशास्त्र आहे, राम मंदिर एक भौगोलिक शास्त्र आहे, राम मंदिर एक आध्यात्मिक उत्तर आहे, राम मंदिर एक राजकीय उत्तर आहे. जे म्हणत होते ना मंदिर वही बनाएंगे और तारीख नहीं बताएंगे, अरे मंदिर भी बना दिया और तारीख भी बता दिया. आता काय बाकी राहिलं तुम्हाला आता? आणि उत्तर काय? हो उत्तर बाबरला पण उत्तर आहे. अरे तू लाखाची फौज घेऊन आला होता, कुठून? काहीच माहिती नाही. अफगाणिस्तानमधून. म्हणजे राम मंदिर तोडणारा बाबर कुठून आला होता?
अफगाणिस्तानमधून आला 1,00,000ची फौज येऊन आणि मग त्याने राम मंदिर तोडलं. तुम्हाला सांगू तेव्हापासून त्या मशिदीला आपण काय म्हणायचो? बाबरी. कोणाचं वाचतंय ते मुजिक बघायला कालवलं पण त्याचं देवा धर्म तरी लावायचं ना मुजिकला. बाबर जेव्हापासून आला राम मंदिर तोडलं बाबरी मशीद बांधली तेव्हापासून आपण त्या मशिदीला काय म्हणतो? बाबरी मशीद. बरं का मला हे आश्चर्य वाटते तेव्हापासून आपण बाबरी मशीद म्हणतो. हो पण ज्या बाबरनी अफगाणिस्तानमधून येऊन इथं बाबरी मशीद बांधली त्या बाबरचं अफगाणिस्तानमध्ये त्याच्या नावाची मुतारी सुद्धा नाही आहे. नाही कळलं तुम्हाला मी काय बोललो ते? त्याच्या नावाची मुतारी सुद्धा नाहीये. तुम्हाला बाबरी मशीद कशाला पाहिजे हा मला आश्चर्य वाटते. विठ्ठला विठ्ठला ज्याचा तुम्हाला मान पाहिजे त्याचा मान नाही. संतानाही मान संतानाही मान संतानाही मान देवमानी मुसलमान देव मुसलमान देव मुसलमान देव मान देव मुसलमान देव हो संतानाही मान माने उठवार देवमानी मुसलमान देवमानी मुसलमान ही मान देवमानी मुसलमान देवनाही मुसलमान खरी ताकद टाळपाखवाच असते महाराज. आमच्या कोकण प्रांतात आम्हाला सवय लागून गेली. 50-50 टाळकरी धोतर नेसून नाचतात असे थै नाचतात लक्षामध्ये. हो याच्याशिवाय मजा नाही येते असं. आता ठीक आहे काय हरकत नाही पण आता मी बसलो आहे खाली लक्षामध्ये म्हणून माझ्यावर कृपा करा. ज्या वेळेला प्रमाणे येतील माझ्यासाठी बरं का ज्या वेळेला प्रमाणे येतील डबल म्हणा मोठ्या आवाजात म्हणा. या समाजाला जरा आपल्याला व्यवस्थितपणे चांगला विषय मांडायचा आहे. संतानाही मान आणि देव मानी मुसलमान देव. ज्या एकनाथ महाराजचा अभंग घेतला ते एकनाथ महाराज म्हणतात मी तो समाज पाहिला. हो 500 म्हणजे 1533च्या नंतरचा समाज 1533 ते 1599च्या काळातला समाज तो असा होता. दावल मलिकाची पूजिती गदा वर्षातून फकीर होती एकदा आणि मग डोला होता थंडा. हिंदू तुर्काचे खरकटे खाती की जे मायबाप. जोहार मायबाप जोहार. काय जोहार? हिंदू तुर्काचे खरकटे खाती की जे म्हणजे तुर्कानी जेवायचं आणि खरकटे कोणी खायचं? हिंदूनी प्रसाद म्हणून. काय तो काळ होता. आणि अशा काळामध्ये जे वाङ्मय निर्माण झालं त्यापैकी एक हरिपाठ विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आपण एकनाथ महाराज म्हणतो शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आता मला सांगा जे एकनाथ महाराज म्हणतात काय माय गेली होती भूतापासी ते शांती ब्रह्म आहे. वाचा नवे लाव जळो त्याचे जिने. म्हणजे हो एक घाव दोन तुकडे. कधी शांत बोलले नाही एकनाथ महाराज. एकनाथ महाराजाला एक तुर्क भेटला होता. तुर्क म्हणजे काय कळतो ना? मुसलमान. एकनाथ महाराजाला एक तुर्क भेटला. हो आता समोरासमोर भेटी आमच्या पण होतात. आम्हाला भिवंडीमधून जावं लागतं औरंगाबाद म्हणून जावं लागतं मालेगाव तुम्ही समजून घ्या बाकी काय ते सर्व ठिकाणी प्रवास करावा लागतो. भेटीगाठी सर्वांच्या होतातच. एकनाथ महाराजाला तुर्क भेटला. तो तुर्क काय म्हटला? सुन रे बम्मन अक्कल गधडे बुडक्या मारे पान कुकडे तुम्हारा शास्त्र जो कोई पडे ओ बडे नादान. समजलं ना? सुन रे बम्मन अक्कल गधडे म्हणजे काय? राम राम नाही मग तुम्हाला समजलं म्हणजे सुनरे बम्मन अक्कल गधडे म्हणजे तू ब्राह्मणा तुला अक्कल नाही. सुनरे बम्मन हे प्रमाण सांगतो बरं का प्रमाणाशिवाय बोलत नाही. सुनरे बम्मन अक्कल गधडे बुडक्या मारे पान कुकडे तुम्हारा शास्त्र जो कोई पडे ओ बडे नादान. कमाक लोको शास्त्र चलाया खुदा को कहते बंदिशाले में आया उसे कंसासुर मारने आया देवकी ने खुदा छुपाया जग भुलाया हकीकत से. काय म्हणतो तो? कमाक लोको शास्त्र चलाया म्हणजे काय? अक्कल कमी असे लोकांनी तुमचे शास्त्र लिहिले. खुदा को कहते बंदिशाले में आया म्हणजे काय? तुमचा खुदा बंदिशाळेत जन्माला आला म्हणजे कुठं? मथुरेमध्ये. उसे कंसासुर मारणे आहे हे तरी कळतं ना?
आणि देवकीने खुदा छुपाया म्हणजे देवकीने कृष्णाला लपवलं असं त्याला म्हणायचं आहे. कोणाला? तुर्काला. आता असा एखादा तुर्क जर आपल्याला बोलत असेल त्याला उत्तर काय दिलं पाहिजे? आता एकनाथ महाराज काय म्हणतात ऐका, शांतीप्रमाणे दिले उत्तर. एकनाथ महाराज म्हणतात, ऐक तुर्का परममूर्खा सर्वाभूती देव देखा हा सांडोनिया वंका शून्यवादका का झालाशी. हे कोणाचं वाक्य येते? तुम्हाला काही वाटलं नाही याच्याबद्दल? अंगावर शहारे. ऐक तुर्का परममूर्खा, ताबडतोब तोंडावर उत्तर दिलं. आणि उत्तर कसं असतं माहिती का? जिथल्या तिथं, ज्याचं त्याला आणि जशास, बरोबर आहे. याला म्हणतात वेळ निघून गेल्यानंतर बडबड करण्यामध्ये काही अर्थ नाही. उत्तर तिथल्या तिथं दिलं पाहिजे. ज्यावेळेला अटलजी पाकिस्तानमध्ये 1999 दौऱ्यावर गेले होते, युद्ध कारगिलचं झालं ना त्यावेळेला तिथल्या एका महिला पत्रकाराने अटलजींना म्हटलं, बोले अटल जी आप कुंवारे और मैं भी कुंवारी है, मैं आपके साथ शादी करना चाहती हूँ लेकिन मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. समजलं ना हिंदी? मी तुमच्याबरोबर लग्न करते, मला तुम्ही आपलं मागणं घालतो ना आपण त्याच्यामध्ये काहीतरी द्यावं लागतं ना, तर ती म्हणते मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. तर अटल ने काय उत्तर दिलं? कोई बात नहीं, तुम कुंवारी मैं कुंवारा है, मैं तुम्हारे साथ शादी करने के लिए तैयार हूँ लेकिन मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. असं उत्तर पाहिजे. ती काश्मीर मागते आणि यांनी काय मागितलं? पाकिस्तान, पुरा पाकिस्तान. उत्तर तिथंच. एकनाथ महाराज त्याच प्रकारचे उत्तर देताना, ऐक तुर्का परममूर्खा सर्वाभूती देव देखा हा सांडोनिया वंका शून्यवाद का झाला असते? कशाला शून्यवादी झाला? खुदा माना पश्चिमेकडे आणि एर काय ओस पडे. काय म्हणतो तो? एकनाथ महाराज काय म्हणतात? खुदा माना पश्चिमेकडे आणि एर काय. मला सांगा, एक बाजूला देव आहे बाकीच्या काय दिशा ओस आहे का? सगळ्या नाही ना. सर्व परमात्मा सर्व ठिकाणी आहे की नाही? बरं, 5 बखत खुदाशे झाले आणि बाकी काय चोरण नेले, बरोबर आहे की नाही? 5 बखत खुदाशे झाले आणि बाकी काय? आणि आपलं शास्त्र काय सांगते? काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, उच्चारिता नाही. काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, उच्चारिता नाही. काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, उच्चारिता नाही. काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, उद्धरती, उद्धरते. हरिमुखे मनाय, हरिमुखे मनाय, हरिमुखे मनाय, हरिमुखे मनाय, हरिमुखे मनाय. दोन्ही पक्ष पाहे उद्धरते, उद्धरते, उद्धरते. हरिमुखे मनाय, हरिमुखे मनाय, हरिमुखे मनाय, हरिमुखे मनाय. अरे 5 बखत खुदाशे झाले बाकी काही चोराने नेले. हो, कसलं सुद्धा तत्वज्ञान आहे. जर एकनाथ महाराज इतके कणखरपणे एखाद्या तुर्काला मुसलमानाला तोंडावर फेकून उत्तर देत असतील तर मला वाटतं शांतीब्रह्म म्हणणं चुकीचं आहे त्यांना, बरोबर आहे ना? हो, शांतीब्रह्म म्हणायच्या ऐवजी परखड उत्तर देणारे एकनाथ महाराज. म्हणून खरे एकनाथ महाराज कशात आहे? अभंगात का चरित्रात? संत बघा, आता 3 प्रकारे रूप पाहतो. काही लोकांनी संत पाहिले, काही लोकांनी संतांचं चरित्र पाहिलं आणि काही लोकांनी संतांचं वाङ्मय पाहिलं, बरोबर आहे? किती वर्ग झाले? 3. आता मला सांगा तुम्ही, ज्यांनी संत पाहिले त्यांना संत कळाले की ज्यांनी चरित्र पाहिलं त्यांना संत कळाले की ज्यांनी अभंग वाचले त्यांना संत कळाले? अभंग वाचले. तुमचं काहीच उत्तर नाही. हा, हे उत्तर पाहिजे, बरोबर, बरोबर आहे. ज्यांनी संत पाहिले त्यांना संत कळाले नाही. दगड मारले त्यांनी, मधुकरीत माती काढली. पाहून संत कळत नाही का? माणसासारखेच माणसं असतात ते.
बरोबर आहे की नाही? संत नवती जगा माणसा त्या संत सारिके. नवती हे जरी जगा खरंय, नाही नाही, मान- हे विरुद्ध प्रमाणे, हे जरी खरंय तरी पण हो माणसासारखे दिसतात पण माणसासारखे नसतात. कळाले नाही हो, आमच्यासारखेच माणसं आहे, आमच्यासारखे संसारिक आहे, दगड मारले काहीतरी, पाहून संत कळाले नाही. बरं मग चरित्र पाहिलं, बरोबर आहे, त्यांना तरी संत कळाले का? त्यांनी चिकित्सा केल्या. चरित्रकार पुष्कळ आहे ना, ल रा पांगारकर, वि वा राजवाडे, राशीम ढेरे, हे सगळे चरित्रकार ज्यांनी चरित्र विशेष म्हणजे महिपती महाराज चरित्रकार थोडे संत, पण चरित्र पाहणाऱ्यांनी चरित्र लिहिले, चिकित्सा केली, जन्म कुठं, किती जगले, आई कोण, वडील कोण, वगैरे वगैरे, पण त्यातही संत कळाले नाही. मग संत कळाले कोणाला? ज्यांनी अभंग पाहिले. म्हणजे खऱ्या अर्थाने अभंग पाहतात त्यांना संत कळायला पाहिजे, बरोबर आहे ना? उलटं गणित आहे, खरंच उलटं गणित आहे. आजही आम्ही तेच सांगतो बरं का, ज्यांचे गाथेच्या गाथे पाठ आहे ते कीर्तन ऐकतात. मी ऐकणाऱ्यांना खूप प्राधान्य देतो का? अहो कीर्तनकारापेक्षा अभ्यासू राहतात ते. कीर्तनकार एक कीर्तन करून निघून जातो, पण हे 7-7 कीर्तन ऐकतात, 7-7 बाबांना उघडून पितात. अभ्यास जास्त कोणाचा? श्रोत्यांचा, बरोबर आहे ना? हो, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. श्रोता मोठाच असतो. म्हणजे ज्यांचे गाथेचे गाथे पाठ आहे ते कीर्तन ऐकतात, बरोबर आहे. ज्यांचे फक्त प्रमाण पाठ आहे ते कीर्तन करतात. अभंग पाठ नाही, काय पाठ? प्रमाण. याचा अर्ध त्याचा अर्ध, इकडून तिकडे तुकडे टाकडे लावून निघून जातो. पण आता श्रोता कसा पाहिजे? धोतर धरून विचारलं, बाबा तुम्ही हे प्रमाण सांगितलं ना, हे कोणत्या अभंगात आहे? परत येणारच नाही तुमच्या गावाला. तो तुकडे टाकडे जोडतो, निघून जातो. त्याला काय बरं, बरेच कीर्तनकार रात्री मुक्कामाला थांबत नाही बरं कालीकडे, कारण तेच येते, मुक्कामाला थांबत नाही ते. बरं, ज्यांच्या गाथेचे गाथे पाठ आहे ते कीर्तन ऐकतात, ज्यांचे फक्त प्रमाण पाठ आहे ते कीर्तन करतात, आणि ज्यांचे हरिपाठ सुद्धा पाठ नाही ते दिंडीचे मालक होतात. असं उलटं गणित सध्या चाललेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आज आपण एकनाथ महाराजांना पाहतोय का चरित्र पाहतोय का अभंग पाहतोय? काय पाहतोय आज? अभंग. जरा रेडी व्हा बरं का तुम्ही, थोडंसं आपल्या कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही सगळे तत्पर राहा. काय पाहतोय आपण आज? अभंग पाहतोय. कशातला पाहतोय? हरिपाठातला पाहतोय. काय सांगतात एकनाथ महाराज? ते म्हणतात ज्या गोष्टी कळत नाही त्या कळतात बरं का, पण ज्या कळतात त्या आकळत नाही, आणि आकळल्या तरी गुरुशिवाय वळत नाही. अभंगाच्या पहिल्या ना कळते कना कळे आ ओ ना कळते कना कळे पले चिंता हरिमुखी गाता हर हरिमुखी गाता हर पले चिंता हरिमुखी गाता हर पले चिंता हर पले चिंता
अभंगाच्या पहिल्या शरणाचा विचार आपल्या समोर सांगतोय. न कळणारं कळतं, पण कळालं ते आकळत नाही. या अभंगात नाकळे शब्दाची दुरोक्ती आहे. नाकळे शब्द दोनदा आलेला आहे. पहिलं ना कळे ते कळे, याला कारण अज्ञान आहे. ना कळे ते कळे, आणि परत कळे ते ना कळे. इथं ना कळे नाही, ना आकळे आहे. आलं का लक्षामध्ये? पहिल्या नाकळेचा अर्थ असा आहे कळत नाही, आणि दुसऱ्या नाकळेचा अर्थ आहे आकळे. वस्तू कळाली पाहिजे आणि ती आकळली पाहिजे. कळण्याकरता ज्ञानाची गरज आहे आणि आकळण्याकरता भावाची गरज आहे. भाव बळे आकळे आणि ए रवी नाकळे. आणि भगवान परमात्मा कसा आहे माहिती का? आकळतो पण कळत नाही. भगवान कसं आहे? आकळतो म्हणजे काय? जवळ येतो, मुलगा होतो, बाप होतो, पती होतो, पिता होतो, सगळे नाते सांगतो. भगवान कृष्ण परमात्मा. बळीराम दादाचा कोण आहे? पटापट बोला. भाऊ आहे. सत्यभामेचा कोण आहे? पती आहे. वसुदेव देवकीचा कोण आहे? मुलगा आहे. बरोबर आहे की नाही? हो. आणि यादवांचा कोण आहे? बाप आहे. बरोबर आहे की नाही? मग यादवांना कृष्ण परमात्मा कळाला का? मिळाला का? मिळाला पण कळाला नाही. बरोबर आहे की नाही? यादवांना कृष्ण परमात्मा बाप रूपाने मिळाला पण कळाला नाही. कारण भगवान कृष्णाच्या समोर त्यांनी माझे हातपा म्हणजे समजून घ्या मदिरा प्राशन केली की नाही? देवाने विचार केला, आपल्या समोर हे मदिरा प्राशन करतायत, हो, मारामारी करतायत, आपलं ऐकत नाही, गेलेले चांगले. गेले यादव भगवंताच्या समोर. भगवंतांनी कोणत्याही प्रकारे त्यांना वाचवायचा प्रयत्न केला नाही. कारण हे आपल्या समोर गेलेले तेच बरं होईल. जर मागं राहिले ना, हो, तर असं होईल, मंत्र्याचा पोरण गावाला घोर. हे गावाला मागं पाठीमागं लोकांना चांगलं जगू द्यायचे, गेले तेच बरं झालं. अहो, त्यातले दोनच यादव राहिले तरी एवढा ताप आहे. एक मुलायम सिंग यादव आणि एक लालू प्रसाद. दोघांचे दोन वाक्य तुम्हाला सांगतो. एक यादव म्हणायचा, अरे राम भक्त तो क्या लेकिन परिंदा अभी पर नहीं मार सकता. मुलायम सिंग यादव म्हणायचा. पण राम भक्त गेले, परिंदा काय, लाखो कारसेवक गेले आणि बाबरी मशीद तोडली. एक यादव कोण? मुलायम सिंग. दुसरा यादव आता जेलमध्ये. तो काय म्हणतो होता? तो काय म्हणायचा? जब बाबर ने आक्रमण किया था तब तुम्हारा रामलला कास हो गया था, अब जागा हो गए. आता तो जेलमध्ये. कोण? आम्ही पहिल्या पण सांगतो, जो राम हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. बरोबर आहे ना? भारतात तरी हे घडणार आहे, हो, तोच राज्य करेल. विठाला 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 विठाला. फक्त एवढंच की 40 वर्षापूर्वी आम्हाला लोक वेळात काढत होते, कसं राम मंदिर होईल. अहो, तुम्ही कशाला? मला पण मोदीजी पंतप्रधान झाले तरी पण आम्हाला वाटायचं बाकी सर्व ठीक आहे, पण राम मंदिर नाही होणार. का? दंगली होतील, रक्ताचे पाठ वाहतील. जो 30% लोक मुसलमान आपल्या देशात आहे, आणि आपले लोक किती किती खंबीर आहे माहिती आहे ना? आपले लोक 55 गाडीमध्ये असले, 55, आणि 2 मुसलमान गाडी जर चढले, ए चुप राहा, बोल नका, मग ते उतरले का? आता बोला. इतके धीरगंभीर माणसं आपले, इतके हिंमतबाज माणसं आपले. अरे, तुमच्या गावात एखादा मुसलमान राहील, गावात तुमच्या नाकावर टिचून तो घर बांधून राहील, पण 99% जर मुसलमान असले त्याच्यात तुम्ही राहू शकणार? काय हिंमतच नाही राहण्याची आपल्यामध्ये. आपलं राहणं या प्रकारचं आहे. म्हणून जरी मोदीजी पंतप्रधान झाले तरी सुद्धा राम मंदिर होईल असं आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं. काहीतरी मार्ग निघल, हो. परंतु त्यांनी बी आवाहन केलं होतं, राम मंदिर हात मत लगाव, 370 हात मत लगाव, जल जाओगे, रक्ताचे पाठ वाहतील, हो, मुर्दे पडतील, लाखो हिंदूचे मुर्दे पडतील. पण ही 2 माणसं कोणत्या देवाने घडली मला माहिती नाही. या 2 माणसांनी कोणाच्या रक्ताचा थेंब न पाडू देता राम मंदिर तयार करून दाखवलं. त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा. विठ्ठला विठाला 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 विठाला. आता झाल्यानंतर तरी आनंद व्यक्त करायला काय हरकत आहे महाराज, हो. आपल्या हायती झालं ना. अहो, राम मंदिराचं स्वप्न कोणी पाहिलं नाही सांगा ना? पहिलं तर महाराणा प्रतापाने राम मंदिराचं स्वप्न पाहिलं, पण बांधता आलं नाही, कारण त्यांच्याच जवळच्या माणसाने त्यांना दगा दिला, महाराणा प्रतापांना. बरं, गुरु गोविंद सिंगांनी लढा देऊन 4 दिवस अयोध्या जिंकली होती, 4 दिवस अयोध्या आपल्या ताब्यात होती. पण 5व्या दिवशी पुन्हा सैन्य आलं आणि औरंगजेबनी सगळे नासधूस करून गुरु गोविंद सिंगला पकडलं. 2 मुलं भिंतीमध्ये गाडून मारले, हो. शेवटी आपल्या हातातून गेलं. त्यांनी पण स्वप्न पाहिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी पण स्वप्न पाहिलं होतं की राम मंदिर आपल्या, हो, हायतीत व्हावं, पण झालं नाही. कारण त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे होते, जाधव, भोसले, घोरपडे, निंबाळकर सगळे विरोधामध्ये होते, हो, तेव्हा पण होते. म्हणून
हो, जे या 3 महावीरांच्या काळामध्ये झालं नाही ते राम मंदिर जर आपल्या काळात झाले तर आपण आनंद का व्यक्त करू नये. विठ्ठला 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 विठ्ठला. कृष्ण परमात्मा आकळतो पण कळत नाही, बरोबर ना. मला सगुण निर्गुणाकडे यायचं दुसऱ्या चरणाकर एवढ्या करता सांगतो. मग कळण्याकरता ज्ञान लागतं आणि आकळण्याकरता भक्ती लागते. भाव बळे आकळे एरवी ना कळे. हो, आणि जरी आकळला तरी कळत नाही. कारण का? वळे ते ना वळे गुरु विन, वळे ते ना वळे गुरु विन, वळे ते ना वळे गुरु विन. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, ते कळे कळे ते ना कळे, ते कळे कळे ते ना वळे, ते ना कळे कळे ते ना वळे ते ना वळे गुरु विन, गुरु ना वळे गुरु विन, वळे ते ना वळे गुरु विन. आता अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये आपण आलो. वळे ते ना वळे. तुम्हाला एखादी वस्तू कळेल सुद्धा, आकळेल सुद्धा, पण वळणार नाही. कळतं पण वळत नाही. वळे ते ना वळे. त्याला 4 प्रतिबंध असतात. परमार्थ करणं, परमार्थ कळणं, परमार्थ पटणं आणि परमार्थ टिकणं. किती झालं? 4. आता 4ला 4 कारणं सांगतो. वैकुंठवासी परमपूज्य रंगनाथ गुरुजी परभणीकर असं म्हणतात. हो, विषयासक्ती परमार्थ करू देत नाही. विषयासक्ती परमार्थ करू देत नाही. हो, परत तुम्हाला सांगतो पुढे. बुद्धिमाद्य परमार्थ कळू देत नाही. कुतर्क परमार्थ पटवू देत नाही. आणि विपरीत भावना परमार्थ टिकू देत नाही. 4 कारणं कळाले ना. परमार्थ करू देत नाही कारण विषयासक्ती, परमार्थ कळत नाही कारण बुद्धिमाद्य, हो, परमार्थ पटत नाही कारण कुतर्क, आणि परमार्थ टिकत नाही कारण विपरीत भावना. 4 कारणं सांगितले. पहिलं कारण काय? हाच प्रश्न आहे ना मला आता, कारण हे ऐकायची आता सवय राहिलेली नाही. हो, ते वेगळंच. पहिलं कारण विषयासक्ती परमार्थ करू देत नाही. आपण घराच्या बाहेर का निघत नाही? विषयासक्ती. बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, बायको आहे, पोरी आहे. हो, निघायचं होतं पण रामगिरी बाबा सांगायचे बघा. हो, निघालं होतं कीर्तन पण बाळ्याच्या आईने हाक मारली आणि परत माघारी फिरलो म्हणून. विषयासक्ती, याला काय म्हणायचं? विषयासक्ती. कबीर महाराज म्हणतात, टीटी चली ससुराल नवमन काजल लगाय, हाती लिओ गोद में आणि उंट लिपिट कर जाय. टीटी म्हणजे मुंगी. कुठं चालली? सासूरवाडीला. ऐकताय ना? मुंगी कुठं चालली? सासूरवाडीला. टीटी चली ससुराल. हो, मुंगी चालली सासूरवाडीला. 9 मन काजल लगाय. काजळ किती लावलं? 9 मन. आता मुंगी केवढी? डोळे केवढे तिचे? आणि काजळ किती लावलं? 9 मन काजल लगाय. हाती लिओ गोद में. कड्यावर काय घेतला? हत्ती. कोणी? मुंगीने. ऐकून घ्या चांगलं. मुंगीने हत्ती कड्यावर घेतला. टीटी चली ससुराल 9 मन काजल लगाय, हाती लिओ गोद में और उंट लिपिट कर जाय. म्हणजे काय? उंट नेसली. म्हणजे उंट नेसली, हत्ती कड्यावर घेतला, 9 मन काजळ घातलं आणि सासूरवाडीला चालली. विठ्ठला 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 विठ्ठला. खरं यालाच म्हणतात अवघाचे संसार सुखाचा. याला म्हणतात कारण का? तुम्हाला त्या 3 गोष्टी करता आल्या पाहिजे. हो, नवविध भक्ती म्हणजे 9 मन काजल लगा याचा अर्थ टीटी म्हणजे मुमुक्षू. टीटी म्हणजे कोण? मुमुक्षू. संसार रणांगणामध्ये चाललेला आहे. हो, पण काजळ किती घातलं? 9 मन. याचा अर्थ नवीद भक्ती. 9 मन काजळ म्हणजे काय? नवीद भक्ती. हाती लिओ गोदमे म्हणजे विषयासक्ती नावाचा हत्ती कड्यावर घेतला. जड असतो ना. हो, आणि विषयासक्ती माणसाला काय करते? जड करून टाकते. पाय उचलतच नाही बरं का. तमाशाकडे लवकर पळतो पाय, पण कीर्तनाकडं पाय जड, माती जड होते इकडं निघायला. तर ते नाथ महाराज म्हणता ना काय? स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. काय प्रमाणे बरं ते? विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. लोभ सर्पे डंकीला करू काय, लोभ सर्पे डंकीला करू काय, हरी झाला पाय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, जड झाला पाय. तृप्ती वारा घाली ओ गुरु माय, लोभ सर्प डंकीला करू काय, लोभ सर्प डंकीला करू काय, वारा घाली पाय, लोभ सर्प डंकीला करू काय.
लोक हे अभंग दनादन म्हणायचे जागरमध्ये, आता टाळकरांचे अजिबात पाठ नाही बरं का. काय युट्यूबर आहे तेवढंच फक्त, बाकी काहीच पाठ नाही. कसं होईल पुढच्या पिढीमध्ये बरं का. पुरुषोत्तम महाराज फार अवघड परिस्थिती, सगळं संत वाङ्मय सांधी कोपऱ्याला पडलेलं आहे. काहीच पाहत नाही माणसं, गाथा पाहत नाही, ज्ञानेश्वरी पाहत नाही, या अभंग पाहत नाही, काही नाही. फार अवघड परिस्थिती. स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, पाय जड झाला, उचलत नाही, याला विषयासक्ती म्हणतात. टी चली ससुराल नवमन काजल लगाय, हो हाती लिओ गोद में, म्हणजे विषयासक्ती नावाचा हत्ती तिने कड्यावर घेतला. आणि उंट लिपिट कर जाय, म्हणजे काय, उंट म्हणजे बोध, उंट उंच असतो ना, बोध म्हणजे काय माहिती का, हो बोध म्हणजे झेंडा, हाती बोधाचा झेंडा मी, अशा प्रकारे हो अशा प्रकारची मुमुक्षू नावाची मुंगी. म्हणून जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला कळे ते ना कळे, हो आणि वळे ते ना वळे, कोणाविनं गुरुविनं. म्हणजे याचा अर्थ मुमुक्षू झाल्याशिवाय आपल्याला गुरुची कृपा होणार नाही आणि परमार्थ वळणार नाही, असं आपल्याला पहिलं चरण सांगतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे आता आपण काय झालं पाहिजे, बोला बोला. मुमुक्षू हा शब्द ध्यानात राहील का हो तुमच्या. काय पूर्वी पर्वणी असायची महाराज श्रवणाची, वाळवंटात कीर्तन करायचे. कोण, रंगनाथ महाराज परभणीकर. हजारो लोक ऐकायला बसायचे. मामासाहेब मोठे मोठे कीर्तनकार. मुमुक्षू व्हायला पाहिजे. आणि मुमुक्षू म्हणजे काय बघा, मी इंग्रजीमध्ये नाही बोलत, संस्कृत पण नाही, वेदांत अजिबात नाही, एकदम सरळ सोपं सांगतोय. देवाचे ते भक्त, विद्वानाचे ते विद्यार्थी आणि श्रीगुरूचे ते मुमुक्षू. कळालं. देवाचे कोण, देवाची भक्ती करू त्याला काय म्हणतात, भक्त. भक्त बरोबर आहे. देवाचे ते भक्त, हो. विद्वानाचे ते विद्यार्थी, विद्वानाकडे शिकतात ते कोण, विद्यार्थी. आणि श्रीगुरूकडे असतात ते कोण, मुमुक्षू. आपल्याला मुमुक्षूची व्याख्या समजून घ्यायची. गुरुजी असं म्हणायचे, रांडेच्या ताब्यात असतो तो पामर, बायकोच्या ताब्यात असतो तो विषयी, श्रीगुरूच्या ताब्यात राहतो तो मुमुक्षू, आणि स्वतंत्र असतो तो मुक्त. राहील ना ध्यानामध्ये. रांडेच्या ताब्यात असतो तो, त्यांची भाषा आहे ती, त्याला काय म्हणायचं, पामर. देवधर्म सांधी पडिले, अशा प्रकारचा पामर. पण श्रीगुरूच्या ताब्यामध्ये जो असतो त्याला काय म्हणायचं, मुमुक्षू. मुमुक्षू झाल्याशिवाय तुम्ही किती जन्म घालवा, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. मुमुक्षूचा प्रवास हा. तोपर्यंत ज्ञान नाही, ज्ञान नाही तर मग कळत नाही, कळत नाही तर आकळत नाही, आकळत नाही तर वळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. गुरुकृपा होण्याकरता आपण मुमुक्षू व्हायला पाहिजे. पण मुमुक्षू होणं म्हणजे काय हे आधी समजून घेण्याकरता आपल्याला 3 दोष समजून घेतले पाहिजे. मल, विक्षेप आणि आवरण. किती दोष, 3. मल, मल म्हणजे काय, पाप वासना. विक्षेप, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपावरचं आवरण. 3 दोष आहे. 2 दोष आपण घालवायचे, 2 कामं आपण करायचे आणि 1 काम श्रीगुरू करतो. जास्त काम कोणाला आहे, शिष्याला का गुरुला. माणसं म्हणतात आमचे गुरु सगळं करून घेतात म्हणे, आम्हाला काही करायचं नाही, फक्त त्यांचा फोटो लावायचा आणि पूजा करायची बस. पण आम्हाला काही करायचं नाही, या भ्रमात राहू नका बरं का. हो, दोघंही नरकात, अलग लक्षामध्ये. कारण गुरुचं लक्षण असतं श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, हे गुरुचं लक्षण आहे. आणि शिष्याचं लक्षण साधन चतुष्टयुक्त, त्याला म्हणायचं शिष्य. हो, उगाच भलत्याला ज्ञान प्राप्त होत नाही. अहो, ज्ञान देणारा आणि घेणारा कसा पाहिजे, श्वात्य आणि शिंपलं, श्वात्य आणि शिंपलं, बरोबर आहे की नाही. हो, थेंब पाहिजे स्वाती नक्षत्राचा आणि शिंपलं तयार पाहिजे, काय होतो, मोती तयार होतो. सांगणारा आणि ऐकणारा, हो असं असतं ते. सांगणारा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, आणि ऐकणारा साधन चतुष्टयुक्त. म्हणजे आपल्याला 2 कामं करायची, मल आणि विक्षेप आपल्याला घालवायचे. हो, मल म्हणजे पाप वासना. हे 2 कशा असतात माहिती का, एकाला म्हटले स्वप्रत्यक्ष आणि अन्य प्रत्यक्ष, आणि एकाला म्हटले फक्त स्वप्रत्यक्ष, एकाला म्हटले फक्त श्रीगुरु प्रत्यक्ष. मल म्हणजे स्वप्रत्यक्ष आणि अन्य प्रत्यक्ष. म्हणजे आपल्या ठिकाणी मल नावाचा जो दोष आहे तो आपल्यालाही कळतो, शेजारच्यालाही कळतो की नाही. ज्याच्या ठिकाणी मल आहे, पाप वासना आहे, तो कीर्तनात नीट बसत नाही, स्वतः ऐकत नाही, दुसऱ्याला ऐकू देत नाही. हे याला मल नावाचा दोष म्हणायचं, स्वप्रत्यक्ष आणि अन्य प्रत्यक्ष. हो, आता विक्षेप, चित्ताची चंचलता, हा दुसऱ्याला नाही कळत पण स्वतःला कळतो. आपल्या मनाची चंचलता दुसऱ्याला कळत नाही पण स्वतःला मात्र कळते. आणि तिसरा जो आवरण आहे, हा आवरण कुणालाच कळते पण श्रीगुरूला कळते. आपण बद्ध आहोत हे कोणाला कळतं,
श्रीगुरूला कळते. म्हणून 2 दोष आपण घालवायचे आणि 1 दोष श्रीगुरू घालवतात. जास्त कामं कोणाचे? आपल्याकडे. आपण काहीच करत नाही. ते हा फॉर्म भरतो ना आपण, फॉर्म भरताना तुम्ही भरला असेल कुठंतरी बघा, त्या फॉर्ममध्ये बघा अर्धा फॉर्म आपण भरायचा असतो. वय, नाव, पत्ता, काय हुद्दा वगैरे काय लिहायचा असतो. आणि पुढं असतं अहस्तांतरणीय, म्हणजे ते तुम्ही लिहायचं नाही, ते अधिकारी लिहितात. तसं पुढचं श्रीगुरू करतात. अलग लक्षात, ते अहस्तांतरणीय असतं. त्याच्या चिडबिकड करून ठेवायची नाही. विठ्ठला 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 माऊली उगाच म्हणले का, गुरु घाली ज्ञानांजन हरे ज्ञानांजन हरे ज्ञानांजन गुरु घाली ज्ञानांजन निज धन गुरु दाखवी निज धन सारित धन गुरु सारित धन गुरु सौभाग्य देऊन गुरु सौभाग्य देऊन गुरु सौभाग्य देऊन गुरु सौभाग्य देऊन साधु बोध नाम सारगोधा नाद 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 सुखाचा सागर तुकाचा सागर तुकाचा सागर तुकाचा सागर सुखाचा सागर सुखाचा सागर सुखाचा सागर सुखाचा सागर मला वाटतं तुम्ही म्हणाल म्हटलं होतं. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन, साधू बोधन किंवा गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. माऊलीचा अभंग आहे, गोड अभंग आहे. हो, तेव्हा वळे तेना वळे गुरु विना. आपण मोक्षू झाल्याशिवाय गुरुची कृपा होत नाही, आणि गुरुची कृपा झाल्याशिवाय आपल्याला न कळणारं कळणार नाही, आणि कळालं तरी ते आकळणार नाही. कारण परमात्म्याची जी रूप आहे ना, दिसतो तसा नसतो, म्हणून गुरुची कृपा पाहिजे. कळलं का तुम्हाला? हो, असं आहे. हो, भजनाकरता कृष्ण परमात्मा आहे, पण प्राप्त होण्याकरता तो सगुण नाही आहे. कबीर महाराज म्हणतात, सगुण की तो सेवा करू, निर्गुण का करू ज्ञान, सगुण निर्गुण से परे ओ हे हमारा ध्यान. कळलं का तुम्हाला? कृष्ण परमात्मा, राम हे देवांचे जे अवतार आहे, हो, हे अवतार म्हणजे हे भगवंताचं तटस्थ स्वरूप आहे. कधी असतं कधी नसतं. राम कधी असेल कधी नसेल, कृष्ण परमात्मा कधी असेल कधी नसेल, पण जे मूळ स्वरूप आहे ते कायमचं आहे. उदाहरणार्थ घट कधी असेल कधी नसेल, पण माती, बरोबर आहे ना? घट कशापासून तयार झाला? मातीपासून. घट तयार होण्याच्या पूर्वी काय होती? माती होती. घट फुटल्यानंतर परत काय राहणार आहे? मातीच राहणार आहे. आणि मधल्या काळात जो घट दिसतोय वर्तमान काळात, हो, हा घट म्हणजे तरी काय हो? मातीच आहे. खऱ्या अर्थाने आपण त्याला घट म्हणतो, पण ती कोण आहे? माती. मग घट हे मातीचं तटस्थ लक्षण आहे. घट हे मातीचं तटस्थ लक्षण आहे, आणि माती हे घटाचं स्वरूप लक्षण आहे. माती हे घटाचं स्वरूप लक्षण असल्यामुळे घट कधी असेल कधी नसेल, बरोबर आहे, पण माती मात्र कायमची आहे. हो, पट कधी असेल कधी नसेल, पण तंतू कायम आहे. अलंकार कधी असेल कधी नसेल, पण सोनं कायम आहे. कृष्ण परमात्मा कधी असेल कधी नसेल, पण ब्रह्म कायम आहे. राम कधी असेल कधी नसेल, पण ब्रह्म कायम आहे. म्हणजे कायम आहे, हो, ते प्राप्त करावं का जे कधी कधी असेल कधी नसेल ते प्राप्त करावं? भगवान म्हणतात, अर्जुना, अरे मी कधी असेल कधी नसेल म्हणून तुला मी विश्वरूप दाखवतोय. खरं रूप दाखवलं की नाही अर्जुनाला? कोणतं? विश्वरूप. पण ते पाहिल्यानंतर अर्जुनला आनंद झाला का? अर्जुन म्हणतो, देवा हे काय आहे माझ्यासमोर उभं केलंय तू? हं, भक्षणही तूच करतो, जगाची उत्पत्ती पण तूच करतो, तूच प्रलय आहे, तूच अग्नी आहे, हो, तूच रुद्र आहे, तूच यम आहे, हे काय मी पाहतोय? आणि अख्ख्या जगाचा ग्रास करणारा, हो, भगवंताने आपलं मूळ स्वरूप दाखवलं. आणि असं मूळ स्वरूप दाखवलं, हो, अख्खं जग त्याच्या तोंडात चाललेलं आहे. कौरवांचं सैन्य पण त्याच्या तोंडात चाललेलं आहे, पांडवांचं सैन्य पण चाललंय, पांडव पण चाललेले आहे. अर्जुन म्हणतो, देवा माझ्यावर तरी कृपा कर आता, तर मी पण तुझ्या तोंडात चालले. म्हणून तू आहे तरी कोण? भगवान विश्वरूपातून म्हणतात, कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो. मी कोण आहे? काळ.
मी कोण आहे? काळ आहे. हो. आणि मग हो अर्जुन म्हणतो देवा आता बस कर, हे बंद कर. अर्जुनाने डोळे बंद केले. काय झालं? आतमध्ये पण ते दिसायला लागलं. डोळे उघडले तरी ते दिसतं, डोळे बंद, कारण ते निर्गुण आहे ना, ते आतही आहे आणि बाहेरही सर्वत्र आहे. हो, कारण ते स्वरूप आहे. मग अर्जुनाने प्रार्थना केली आणि भगवंताने पुन्हा विश्वरूप आपलं आवरून घेतलं आणि पुन्हा आहे त्या रथावर बसलेलं आहे आणि अर्जुन खाली आहे. हो, ज्यावेळेला भगवंताने विश्वरूप आवरून घेतलं ना, 11वा देव वाचा आपण, त्यावेळेला अर्जुन म्हणतोय देवा मी काय पाहत होतो आतापर्यंत, स्वप्नातून जागा झाल्यासारखं मला असं वाटायला लागलं. पाहे तव तेची कुरुक्षेत्र, तैशेची दोही ठाई गोत्र, वरी वर्षता ते शस्त्रास्त्र संकटावरी, तया बाणाची या मंडपातो, तैसाची रथ देखे निवांतू, धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. असं पाहिलं. जिथल्या तिथं सगळं, कुठे गेलं ते विश्वरूप सगळं. मग भगवान हसायला लागले, अर्जुना अरे 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 केवढं तुला मी लक्ष्मीला दाखवलं नाही, कधी गरुडाला दाखवलं नाही, शेषाला दाखवलं नाही, थोडक्यात सांगायचं पण बायकोला दाखवलं नाही. काय माझी प्रसन्नता वेडी झाली आणि तुला विश्वरूप दाखवलं आणि तू म्हणतो नाही नाही मला हे नको, मला ते आहे ते दाखव. काय वेडा अर्जुन, परी नेनसीची गावंढिया काय कोप आता धनंजया, अंग सांडोणी छाया अलिंगी तोस्ती पा. कमाल आहे. आता म्हणजे ते आहे अंग आणि ही आहे छाया. कोण म्हणते असं? मी नाही म्हणत. विश्वरूप आहे माझं अंग आणि कृष्णरूप आहे माझी छाया. मग अंग महत्वाचं का छाया महत्वाची? अंग महत्वाचं. तुम्हाला अंग पाहिजे का छाया पाहिजे? अंग पाहिजे ना. हो, मग अंग पाहिजे तर वळे ते ना वळे गुरुविन. विठाला 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 विठाला. कृष्ण भगवंताचं भजन आहे पण कृष्णाची प्राप्ती नाही आहे. भजन करायचं कृष्णाचं, प्राप्त होणार स्वरूप. बरोबर आहे. हो, म्हणजे भजन करायचं सगुणाचं आणि प्राप्ती होते निर्गुणाची. हो, एकनाथ महाराज म्हणतात हो निर्गुणी पावले पण कोणाशी भजता? सगुणी भजता. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. निर्गुण पावले सगुणी भजता, निर्गुण पावले सगुणी भजता, निर्गुण पावले सगुण 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 भजता. विकल्पा धरिता जीवा झाडे, विकल्पा धरिता जीवा झाडे, हरे मोखी गाता हरे बोली चंदा, हरे मोखी गाता हरे बोली चंदा. विकल्प धरिता जीवा झाडे, विकल्प धरिता जीवा झाडे, हरे मोखी गाता हरे बोली चंदा, हरे मोखी गाता हरे बोली चंदा. पावले सगुण भजता, विकल्प धरिता जीवा झाडे, विकल्प धरिता जीवा झाडे, विकल्प धरिता जीवा झाडे. निर्गुण पावले सगुण भजता, विकल्प धरिता जीवा झाडे, विकल्प धरिता जीवा झाडे, विकल्प धरिता जीवा झाडे. निर्गुणी पावले आणि सगुणी भजता हे कळायला पाहिजे. आता तुम्हाला 4 वाक्य सांगतो. निर्गुणी पावले निर्गुणी भजता चूक, सगुणी पावले सगुणी भजता चूक, मग हो निर्गुणी पावले सगुणी भजता ती पण चूक. मग बरोबर काय? निर्गुणी पावले सगुणी भजता बरोबर आहे. सगुणाचं भजन आहे, निर्गुणाची प्राप्ती आहे. निर्गुणाची प्राप्ती आहे, सगुणाचं काय? भजन फक्त सगुणाचंच करता येतं, कारण भजन करण्याकरता तो सगुण पाहिजे, दिसला पाहिजे, डोळ्याला दिसला पाहिजे. बरोबर आहे ना? 3 वाक्य ऐका गुरुजींचे बरं का. डोळ्यात, कानात आणि मनात. 3 वाक्य बरं का. डोळ्यात, कानात आणि रेडी बरं का, चूक करू नका. डोळ्यात देव असावा, कानात गुरु असावा,
मनात ब्रह्म असावं. राहील लक्षामध्ये. डोळ्यात देव, सिनेमा नाही. डोळ्यात टी व्ही नाही, डोळ्यात देव. कानात 12 भानगडी नाही. काय म्हणता, पळून गेली. एवढं बारीक ऐकतात माणसं. दुसऱ्याची निंदा जर चालल्यात, काय पडला म्हणत्या. जेवढी तुम्ही निंदा कानाचे सर्वांगाचे कान करून ऐकतात, भिंतीला पण कान असतात म्हणतात. एवढं ऐकताना तेवढं जर देवाचं श्रवण केलं तर उद्धार होईल. पण डोळ्यात काय असावा, देव. कानात काय असावा, गुरु. गुरु कानात गुरु असला पाहिजे. आणि तो कसा असला पाहिजे, नमुना ऐकून घ्या. गुरु का मुंडा बडा गुंडा चिपकी करे बात. सगळं एकनाथ महाराजचं वाङ्मयावर काय. गुरु का मुंडा बडा गुंडा चिपकी करे बात, सुनने वाला बहरा यारो दिन की करे रात. सोई एक मुंडा जो आप को धुंडा, और क्या कहू चारो वेद लुंडा. आता ही भाषा जरा वेगळी थोडी. गुरु का मुंडा बडा गुंडा. गुरुचा मुंडा म्हणजे शिष्य, म्हणजे मुमुक्षू. बडा गुंडा, गुंड पाहिजे म्हणजे काय, गुंडाळणारा. कळलं का. गुरुजवळ जेवढं आहे तेवढं खरं आहे, काय खोटं काय त्याच्यामध्ये. जेवढं ज्ञान आहे तेवढं, जेवढी उपपत्ती आहे, जेवढा साठा आहे तेवढं सगळं गुंडाळून घेणारा पाहिजे. अर्जुनासारखा आहे ना. गुरु का मुंडा बडा गुंडा, ऐसा भक्तराज गुंडा. आणि त्याचा तिन्ही लोकी प्रमाण द्यायला पाहिजे तुम्ही, काय हरकत नाही. चला, ऐसा भक्त हो. गुरु का मुंडा बडा गुंडा चिपकी करे बात. हळूच सांगतो कानात, असं बोभाट नाही. वाढवा आवाज, वाढवा आवाज, वाढवा आवाज. त्याने काय होते, वाढवा आवाज. कान ठळ्या बसतात माणसं घरी जातात, दुसरं काय नाही. चिपके करे बात हा नाजूक विषय. नाजूक कीर्तन ऐकायचा विषय कसा आहे, नाजूक आहे. श्रवण आहे, बारीक श्रवण करायचं आहे. ते एकदम बारीक. हो, अगदी पाठ टाचणी पडली तरी कीर्तनात आवाज झाला पाहिजे. त्याला म्हणतात श्रवण. जरा प्रयत्न करा बरं का. मी सांगतो म्हणून नाही, तुम्हाला सुद्धा. आलात ना तुम्ही दुरून दुरून इथपर्यंत, वर्षातून केव्हा तरी ऐकायला मिळतंय ना. 12 भानगडी ऐकून, गप्पा ऐकून आणि विनोद ऐकून आपला उद्धार होणार नाही. संतांचे प्रमाण ऐकूनच आपला उद्धार होईल. ध्यानात ठेवा ते. म्हणून गुरु का मुंडा बडा गुंडा चिपकी करे बात, सुननेवाला बहिरा यारो. ऐकणारे बहिरे आहे ना, कान बिघडून टाकले हो त्यांनी. सुननेवाला बहिरा यारो दिन की करे रात, सोई एक मुंडा जो आप को धुंडा. ज्याने आपण आपल्याला ओळखून घेतलं, मी कोण आहे त्याचा शोध घेतला, तोच खरा शिष्य. विठाला 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 विठाला. अशा प्रकारचा जो शिष्य असतो, हो, म्हणजे कानामध्ये गुरु असला पाहिजे, डोळ्यात देव असला पाहिजे. मनात काय गेले विसरून. मनात काय, देव नाही सांगितलं मी तुम्हाला, ब्रह्म. असं ध्यानात राहिलं पाहिजे. मनात काय, का बरं मग डोळ्यात ब्रह्म ठेवा ना, ते डोळ्यात दिसत नाही. ते या तिन्ही गोष्टीवर चिंतन करण्याकरता एक कीर्तन पाहिजे. देव डोळ्यातच का, गुरु कानातच का, आणि ब्रह्म मनातच का. कारण ते ब्रह्म जे आहेत ना, हो, तो डोळ्याचा विषय नाही, कारण ते दिसत नाही, कोणाला दिसत नाही बरं का. हो, ब्रह्म म्हणजे काय त्याची व्याख्या तुम्हाला सांगतो. कोणाच्याही डोळ्याला ते दिसत नाही, पण सर्वांच्या डोळ्यात असतं. नाही कळालं. कोणाच्याही डोळ्याला ते दिसत नाही, पण सर्वांच्या डोळ्यात असतं. डोळ्यात, त्याला म्हणायचं ब्रह्म. डोळ्यात तर काही सहन होत नाही, कचरा गेला तरी काढून टाका. डोळ्याला काही सहन होत नाही, पण ते असतं काय, कशात, डोळ्यात. डोळ्यात असतं पण डोळ्याला दिसत नाही. विठाला 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 विठाला. शिष्याने गुरुला विचारलं, ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय. म्हणजे तुझ्या डोळ्यात आहे. ब्रह्म म्हणजे काय, तू त्याच्यावर बसलेला आहे. मला विचारतो ब्रह्म म्हणजे काय, तुझ्या अवतीभोवती तेच आहे, तू त्याच्यावर बसलेला आहे, तू चालतोय त्याच्यावर. कशावर, ब्रह्मावर. आणि डोळ्यामध्ये पण तेच आहे. स्वर. काय पाहासी सभोवते, काय पासी सभोवते, नित्य तुझ्या गवळी आसते. आपण आवाज तुझ्या पायाखाली तुडवते, तुझ्या पायाखाली तुडवते, तुझ्या डोळ्यामध्ये दिसते गा, कैसे बोटाने दाखवू तुला, कैसे बोटाने दाखवू तुला. तुझ्या डोळ्यामध्ये दिसते गा, कैसे बोटाने दाखवू तुला, कैसे बोटाने दाखवू तुला.
काय पहासी सभोवते. इकडं तिकडे काय पाहतो बहिर्मुख? ते ब्रह्म काय इकडे तिकडे असतं का? भगवान म्हणतात अर्जुना आमुचा प्रकृती पैल कडील भावो जरी कल्पने विन लागशी पाहो तरी मजमाजी भूते हेही वावो जे मीचे सर्व म्हणून आहे. अशा प्रकारचं येते काय हो कैसे बोटाने दाखवू तुला अल्पा हे अनुभव गुरुच्या मुला म्हणजे गुरुचा मुमुक्षो अलग लक्षामध्ये तुझ्या डोळ्यामध्ये दिसते का हो. म्हणून एकनाथ महाराजांनी आता सगळे प्रमाण एकनाथ महाराज घ्यायचे आपल्याला वाङ्मय काढायचं ना. एकनाथ महाराज म्हणतात एक पाताळामध्ये राहत एक पाताळामध्ये राहत एक पाताळामध्ये राहत एक पाताळामध्ये राहत तिन्ही लोकी त्याशीच मात तिन्ही लोकी त्याशीच मात तिन्ही लोकी त्याचीच मात तिन्ही लोकी त्याचीच मात. एक डोळ्यामध्ये चमकत एक डोळ्यामध्ये चमकत एक डोळ्यामध्ये चमकत एक डोळ्यामध्ये चमकत त्यामध्ये जग दिसत त्यामध्ये जग दिसत त्यामध्ये जग दिसत त्यामध्ये जग दिसत. अग ग ग ग ग ग कसं करतय मी याव अग ग ग ग ग ग कसं करतय मी याव आग ग ग ग ग कसं करतय मी याव आग ग ग ग ग कसं करतय मी याव आग ग ग ग ग कसं करतय मी याव कसं करतय मी याव. हो एक पाताळामध्ये राहत हं? एक पाताळामध्ये राहत तिन्ही लोके त्याचीच मात एक डोळ्यामध्ये चमकत एक डोळ्यामध्ये चमकत आणि त्यामध्ये जग दिसत. असं जे आहे ते ब्रह्म तुझ्या डोळ्यामध्ये दिसते का त्याला म्हणायचं ब्रह्म. म्हणून तुम्हाला सांगतो अहो देवाला पण गुरु का करावा लागला हो? कृष्ण परमात्मा देव होता की नाही गुरु करावा लागला. राम कोण होता तरी पण गुरु करावा लागला. आणखी तुम्हाला सांगू तुम्हाला नामदेवरायाला प्रत्यक्ष परमात्मा इतका प्राप्त होता की त्याच्याबरोबर तो जेवत होता दूध पित होता तरी पण गुरु करावा लागला. आणि चांगदेव महाराजांना काळाला परत करता येत होतं 1400 वर्ष जगता येत होतं तरी पण गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. अंगदेव म्हणे आजी अंगदेव म्हणे आजी जन्मालो चांगदेव म्हणे आजी जन्मालो चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून परमात्म्याचं भजन म्हणजे काय प्राप्ती म्हणजे काय हो म्हणजे सगुण की तो सेवा करू निर्गुण का करू ज्ञान सगुण निर्गुण से परे ओ हे हमारा ध्यान. हे कळत नाही तोपर्यंत आपलं चाललंय मोहगम आपला मोहगम परमार्थ चाललाय अलग लक्षामध्ये. म्हणून हो ज्याला भजन करायचं आहे हो तो फक्त आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणार आहे. कारण कृष्ण परमात्मा जरी झाला पण तो सुद्धा कोणातरी भजन करतो की नाही. नारद जेवायला गेले एका घरात भगवान आंघोळ करीत होते एका घरात पाहिलं तर कपडे बदलत होते एका घरात पाहिलं सत्यवा म्हणते आत्ताच देवपूजेला बसले. देव कशाला बसले पूजेला कोण देव. आता आपण देवपूजेला बसतो तो भाग वेळ आहे आणि देव कुठं बसले कोणत्या देवाची पूजा करताय पण. नारद म्हटले मला पाहू द्या जरा कोण आहे. आता देवाचे देव म्हणजे संतच असतात तो भाग वेगळा पण भगवान कृष्ण परमात्म्याची दिनचर्या भागवतात वाचा आपण हो रोज सकाळी पहाटे उठून ब्राह्मी मुहूर्तावर ते ध्यान करायचे. आता आपण त्याचं ध्यान करतो आणि तो कोणा ध्यान करतो ते एक आहे ना ते ध्यान करण्यासारखं. म्हणजे याचा अर्थ असा की परमात्मा जो आहे सगुण आहे आपल्यासाठी त्याने हो मार्ग दाखवलेला आहे हो पण त्याची आपण जरी उपासना करत असलो हो तरी आत्मस्वरूपाची प्राप्ती होण्याकरता आपल्याला गुरुची गरज आहे. सगुण की तो सेवा करू निर्गुण का करू ज्ञान. मग का हो जर निर्गुणाचीच प्राप्ती करायची होती तर हे कशाला मग राम कशाला आणि कृष्ण कशाला. अहो हे कशाला आहे जसा एखादा बहुरूपी बरं का संन्याशाचा वेश घेतो तसं हे बहुरूपी धारण करून आपल्याकरता हो दैत्याला मारण्याकरता गीता सांगण्याकरता रामायण करण्याकरता हे आले. कसे आले तिसऱ्या चरणात बहुरूपी धारी संन्यासाचा वेश बहुरूपी धारी संन्यासाचा वेश बहुरूपी धारी संन्यासाचा वेश
बहुरूपे धारे संन्यासाचा वेश बहुरूपी धारी संन्यासाचा वेश बहुरूपी धारी संन्यासाचा वेश बहुरूपी धारे संन्यासाचा वेश बहुरूपी धारे संन्यासाचा वेश धन देती धन दे धन देती धन देते मुखी गाता आणि पली चिंता हरिमुखी गाता हर पली चिंता गाता हर पली चिंता हरिमुखी गाता हर पली चिंता बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणे तयाच धन देती पाहुणे तयाच धन देती संन्यासाचा वेश पाहुणे तयाच धन दे पाहुणे तयाच धन दे बहुरूपी धरी संन्यासाचा वेश बरोबर आहे का पाहुणी तयास धन देती हरे विठ्ठला 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 आता एक युक्तिवाद आहे बहुरूप्याने संन्यासाचा वेश घेतला तुमच्या दारात आला तुम्ही त्याला दान केलं बरोबर आहे होता कोण तो बहुरूपी वेश कशाचा घेतला संन्यासाच्या तुम्ही ज्यावेळेला दान केलं ते कोणाच्या हातात पडलं संन्याशाला मिळालं कोणाला हा हे कळालं पाहिजे दिलं संन्याशाला पण मिळालं कोणाला तसं भजन केलं कृष्णाचं पण मिळालं कोणाला निर्गुणाला संन्याशाला नव्हे बहुरूपयाला संन्याशाला नव्हे बहुरूपयाला आणि सगुणी भजला तेथे पावे अशा प्रकारचा हा अद्वैताचा खेळ आहे अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी आणि एका जनार्दनी ओळखिले विठोबा हरी विठोबा रखुमाई फक्त 15 मिनिट शिल्लक राहिले असतील माझ्या अंदाजाप्रमाणे तेवढ्या वेळेच्या आत चाल पण झाली पाहिजे आणि विषय पण संपला पाहिजे वेळेच्या पुढं जायचं नाही रोज श्रवण करताय तुम्ही विषय असा आहे की हा चालू वर्ष हा संत एकनाथ महाराजांचा चतुर्थ शताब्दी वर्ष रौप्य महोत्सव आहे म्हणून
या निमित्ताने एकनाथ महाराजांचं वाङ्मय सर्वांपर्यंत यावं याकरता आपल्या मनमाड परिसरामध्ये या वर्षाला असा एक उपक्रम चालू केलेला आहे की प्रत्येक महिन्याच्या वद्यषष्टीला कीर्तन प्रवचनं चालू केलेले आहे. पहिलं मला वाटतं मार्गशीर्ष वद्य षष्टी मनमाडमध्ये बालाजी मंदिरात कीर्तन झालं. मागची षष्टी वडगाव पंगू या ठिकाणी झालं. आता तिसरी षष्टी ठरायची. अजून 12 महिन्याच्या 12 षष्ट्या मनमाड पंचक्रोशीमध्ये होतील. आणि त्यानंतर पूर्ण वर्ष झाल्यानंतर संत एकनाथ महाराजांचा आणि समाधी सोहळा म्हणजे त्यांचं जलप्रयाण वर्ष भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरं करायचं आहे. हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज यांना तर हे माहीतच आहे, कारण ते त्याचे सभासदच आहे. त्याच्यात 2-3 उपक्रम असे की पैठणवरून आपल्याला नाथ ज्योती आणायची आहे मनमाडला. ती चालत का गाडीने अजून ठरायचं बाकी आहे. नाथ ज्योती आपल्याला इथपर्यंत आणायची आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जेवढे दिवंगत संत होऊन गेले कीर्तनकार प्रवचनकार त्यांचा एक ग्रंथ तयार करायचा जो कायम स्वरूपामध्ये आपल्या घराघरात तो राहील. लोकांना पुढच्या पिढीला त्याच्या पुढच्या पिढीला कळालं पाहिजे की आमच्या परिसरात वाल्मिक बाबा नावाचे कोणी कीर्तनकार होऊन गेले, आमच्या परिसरात आई रुक्मिणी साहेब आहेत कोणीतरी एक होऊन गेल्या. पुढच्या पिढीला त्याचं अनुकरण करता आलं पाहिजे. याकरता ते चरित्ररूपाने आजरामर राहिलं पाहिजे. तुम्ही जर आपला संप्रदाय सोडून बाहेरच्या संप्रदायात जर गेले ना, काहीच करत नाही, पण त्यांचे पुस्तकं, त्यांचे पुतळे, त्यांची रोडला नावं, त्यांची रस्त्याला नावं, कारण ते करतात म्हणून होतं. आपण काहीच करत नाही. ते या लोकांनी निष्काम सेवा करून अख्खा महाराष्ट्र आणि जागवला त्या काळामध्ये. आणि जागवत असताना घरच्या भाकरी खायच्या आणि फिरायचं अलग लक्षामध्ये. हो, लोक काही त्यांना काय नारळ आणि घ्या 1000 रुपये आले तर असं काही करत नव्हते. मला आठवतं माझ्यापासून मी समजा 74 कीर्तनला सुरुवात केली, तेव्हाला कीर्तनकाराला मानधन द्यायची प्रथा नव्हती माझ्या माहितीप्रमाणे. मी ज्याला पहिलं कीर्तन केलं ना 20-2-76ला, नंतर दुसरं ते इथं केलं सोमठाण्याला, पण तिकडं पुणे जिल्ह्यामध्ये फक्त नारळच द्यायचे, ते जास्त काही देत नव्हते. पण ते सुद्धा एखादं द्यायचं राहून गेलं. मग 3 महिन्यानंतर दुसऱ्या गावात मी गेलो होतो आणि तो माणूस घाईघाईने आला, महाराज तुम्ही 3 महिन्यापूर्वी आमच्याकडे कीर्तन केलं होतं ना, ते नारळ द्यायचं राहून गेलं होतं म्हणूनसाठी. नारळाबरोबर काही नाही बरं का, फक्त नारळ द्यायचं राहिलं होतं. नंतर पुढे मग 10,000 रुपये द्यायला सुरुवात केली. 5 रुपये 10 रुपये भाड्यापुरतं काहीतरी द्यावं. ठाण्याहून वाड्याला आम्ही जायचो कीर्तनला. हो, जाताना 3 रुपये लागायचे आणि येताना 3 रुपये लागायचे. जो तारीख द्यायला आला ना, म्हणजे दत्तोबा शिंदे महाराज होते, मला म्हणे महाराज तुम्ही पण एक तारीख घ्या. तेव्हा मी रिक्षा चालवायचं. घेतली तारीख. तो माणूस तारीख देणारा निघून गेल्यानंतर मला सांगितलं ते 11 रुपये देतील. मला माहिती, मी दररोज जातो. 11 रुपये तुम्हाला देतील. 3 रुपये जायला लागतात, 3 रुपये यायला लागतात, म्हणजे 6 रुपये खर्च होतात आणि 5 रुपये शिल्लक राहतात. हा त्यावेळेचा हिशोब, कीर्तनकाराचा हिशोब. 6 रुपये खर्च होतात आणि 5 रुपये शिल्लक राहतात. तेव्हापासून तर आत्तापर्यंत जो बदल होत गेला. हो, तर मला असं वाटतं बा आता बांधगाव टाकळी या भागामध्ये मी असे होर्डिंग बोर्ड वाचले मोठे आहे ना. 50-50 हजारावाले कीर्तनकार तुम्ही आणता, आहे की नाही. घेणाऱ्याचा मोठेपणा का देणाऱ्याचा ते मला नाही सांगता येणार. बिघडले म्हणजे घेणारे का देणारे. हे देणारे ना ते म्हणताना हो जाऊ त्या म्हणे 50 गेले, पण त्याची जिरवायची कोणाची, शेजारच्याची. त्याने इकडचा बाबा आणला होता ना, हो कोणता 10,000 रुपयावाला, आपण 50,000वाला. कोण बिघडलो खरं सांगा. हो, घेणाऱ्याने घ्यावा की न घ्यावा हा तर स्वतंत्र विषय. तो नारदाची गादी येते, तो भाग वेगळा. पण देणाऱ्याने तरी असं तुम्ही का करता. बरं, तुकाराम महाराज फक्त म्हणतात असं नाही म्हणत बा घेती ते नरका जाते. पुढं काय म्हटले, देती. बरोबर आहे का नाही. हो, दोघांच्या बाबतीत माहिती. म्हणून लिमिट जरा ठेवा. परमपूज्य मामासाहेबसुद्धा त्यांनाही लोक देत होते, नाही असं नाही. पण त्याच्यावर एक टाळकरी होता, भिवा महाराज खेडेकर. ते पुण्याहून कुठंतरी गेले एक ठिकाणी. म्हणे मामा म्हणे कालच्या कीर्तनात तुम्हाला काही दिलंच नाही त्याने, नुसतं नारळच दिलं. मग आपला प्रवास कसा काय व्हायचा. मामा म्हणे कालच्या कीर्तनात आपल्याला कोणी काही दिलं नाही, पण त्याच्या मागच्या कीर्तनात 10 रुपये वाढवले, त्याचं काय, ते आज खर्च करू. कळलं का तुम्हाला. त्यांनी सांगितलं काल दिले नाही बरोबर आहे, पण परवा तर आपल्याला जास्त दिले होते ना प्रमाणापेक्षा, मग ते आज खर्च करू म्हणे. फरक काय. पण अशा प्रकारे मामासाहेबांना सुद्धा लोक देत होते प्रमाणामध्ये, पण त्याच्यामध्ये काही मर्यादा होती. आज आपण जर विचार केला तर आज काहीच्या काही झालं आहे. मनमाडसारख्या ठिकाणी आपल्याला हा जो कार्यक्रम करायचा आहे
संत एकनाथ महाराजांचा वाङ्मय लोकांपर्यंत आणायचं आहे. हेतू हाच आहे की ज्या ठिकाणी आपल्याला हे पण पाहायचं आहे, निष्काम सेवा करणारे किती माणसं मला भेटता आहेत, आपल्याला भेटता येते. टाळकरी म्हणतील बा आम्हाला काय देऊ नका पण बोलवा, बरोबर आहे. वाजवणारे म्हणतील आम्हाला काही नका देऊ, खाऊ पिऊ घाला मस्तपैकी, 8 दिवस 10 दिवस आम्ही यायला तयार आहे. जर अशा प्रकारचं एक मॉडेल तयार झालं मनमाडसारख्या ठिकाणी आणि त्याचा प्रचार प्रसार जर झाला तर मला वाटतं या उधाळपट्टीला कुठंतरी ब्रेक लागल आणि ब्रेक लागलं तर वारकरी संप्रदायाला चांगले दिवस येतील, असा एक नम्र प्रयत्न आहे. असं त्यात आपण किती कसोटीमध्ये उतरतो तो भाग वेगळा आहे. पण आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले मनमाडला, बालाजी मंदिरात कोणाला काही दिलं नाही घेतलं नाही. वडगाव पंगूला कार्यक्रम झाला, मोठा झाला कार्यक्रम, कोणाला काही दिलं नाही, कोणाला काही घेतलं नाही. टाळकरी स्वतःच्या पद्धतीने आले, गायक आले, कीर्तनकार मीच होतो, हो देणं घेणं हा विषय होता. अशा 12 षष्ट्या आपल्याला करायच्या आहे आपलं, बरोबर आहे ना. 12 षष्ट्या म्हणजे मनमाडच्या 10 दिशेला जे गाव आहे, आता उद्याच्या मिटिंगमध्ये नक्की होईल कुठं काय करायचं ते. मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो, आपलंही गाव बाणगाव असो, टाकळी असो, नांदगाव असो, आता या ठिकाणी जे आलेले सर्व लोक आहे, खिरडी भोवरीचे लोक आहे, सोमठाण्याचे असतील, आपल्या परिसरातले परमपूज्य आपले पुरुषोत्तम महाराजांना मी सांगणार आहे. तुम्हा सर्वांना मी हे सांगतो. आता आज मला वाटतं वेळगावची मंडळी मोठ्या प्रमाणात आलेली आहे. गीते महाराज माझे खास मित्र होते, पंडित महाराज गीते, त्यांचे चिरंजीव विष्णू महाराज आलेले आहेत. या सर्वांना सांगतो आहे की आम्ही ज्यावेळेला तुम्हाला कार्यक्रमाच्याबद्दल पत्रिका देऊ, बोलू, त्यावेळेला तुम्ही या. आणि अगदी असंच नका धरू आम्हाला काही देणार नाही असं काही नाही बरं का. कदाचित तरी पण तुम्ही याल, मला अशी अपेक्षा आहे. पण आपण एक कोकणामध्ये सप्ताह झाले फार मोठ्या प्रमाणामध्ये, मी कुठल्या बाबतीमध्ये काही बोलत नाही, पण आपल्याला एक मॉडेल तयार करायचे मनमाडसारख्या ठिकाणी. एक संत एकनाथ महाराजांची ज्योत पैठणून आणायची आहे, एक ग्रंथ आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. आणि अशा मनामध्ये बऱ्याच आणखीन काही अपेक्षा आहे बऱ्याच. त्या ठिकाणी मोहनजी भागवतांच्या संपर्कात आत्ताच आपले लोक आहे. मोहनजी भागवतांना तिथं आणून पहिल्या दिवशी उद्घाटन त्यांच्या हातून आपल्याला करायचं आहे. आणि पुढे मग ज्यावेळेला रसोडा होईल, स्वयंपाकघर, त्याला नाव द्यायचं असं मी माझ्या मनात ठरवून ठेवलं आहे. गिरजाबाई स्वयंपाकगृह, अलग लक्षामध्ये गिरजाबाईच्या नावाने. पानपोळी तयार करायची, मग पानपोळी कशी तयार करायची, सर्वांना पाण्याची व्यवस्था करायची ती आपण बघू, पण त्याला नाव द्यायचं आहे श्रीखंड्या पानपोळी. तुम्हाला कसं वाटते? बरं वाटते ना. भगवान परमात्मा 36 वर्षे तिथं कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे आणि अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय, या गोष्टी साकार करायचा प्रयत्न करायचा आहे. शूलिभंजनचा जो देखावा आहे, ज्या ठिकाणी एकनाथ महाराजांना अंगावर सर्प त्यांच्या अंगावर खेळत होता, ते जे ठिकाणे तशा प्रकारचं एक चित्रीकरण, चलचित्र त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे. दुरून दुरून लोक पाहण्याकरता आले पाहिजे. जनार्दन महाराजांची समाधी कशी होती ते दाखवायचं आपल्याला त्या ठिकाणी एक चलचित्र म्हणूनसाठी. एकनाथ महाराजांनी प्रत्यक्ष हातात तलवार घेऊन परचक्र आलं होतं आणि एकनाथ महाराजांनी गुरुची आज्ञा घेऊन गुरुची समाधी न मोडता स्वतः घोड्यावर बसून आणि परचक्र पिटाळून लावलं आणि पुन्हा हात्यार जागेवर ठेवून गुरुच्या समाधीला वंदन करून आणि एकनाथ महाराज आपापल्या कामाला लागले. ते एक दृश्य त्या ठिकाणी दाखवायचे, जेणेकरून एकनाथ महाराजांचं वाङ्मयसुद्धा लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि चरित्रसुद्धा लोकांच्या समोर आलं पाहिजे. हा माझा प्रयत्न आहे. अर्थात हा सगळा प्रयत्न, हे सगळे प्रयास तुमच्या साह्याशिवाय होणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी, अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी, अद्वैतेचा खेळ दिसे गुणागुणे, अद्वैतेचा खेळ दिसे गुणागुणे, अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी, अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, अद्वैतेचा खेळ दिसे गुणागुणे, अद्वैतेचा खेळ दिसे गुणागुणे. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता
हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता एक जनार्दनी हरी बोला एक जनार्दनी हरी बोला हरी गाता हरपली बोला हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे मागुता जन्म घेणे हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता 2 मिनिट भानुदास एकनाथ भजन होईल, मग जय विठ्ठल होईल. आपले 3 ग्रंथ इथे विक्री करता उपलब्ध आहे. एक आहे प्रमेय पराग, दुसरा आहे सिद्धांत सौरस आणि तिसरा आहे उन्मेख. अतिशय परिश्रम घेऊन थोरा मोठ्यांचं श्रवण करून रामचंद्र महाराज नागपूरकरांपासून जे काही श्रवण केलं, वैकुंठवासी परमपूज्य मामासाहेब दांडेकरांचं जे काही हस्तलिखित होतं भिवंडी कल्याण या ठिकाणी कीर्तनाचं, ते सर्व याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. हो, मला या मालिकेतून एखादा जरी कीर्तनकार तयार झाला पण खोल चिंतन करणारा तरी मला समाधान आहे. बाकी सगळे हे उधळपट्टी जी चाललेली अलग लक्षामध्ये वरपंग, त्याच्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळं घ्या असा मला आग्रह नाही आहे, पण कोणी जिज्ञासू असेल तर त्यांनी ही नक्की या तिन्ही मालिका अवश्य घ्याव्या ही विनंती आहे. भानुदास एकनाथ 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 भानुदास
एकनाथ बांधतास एकनाथ विठ्ठल जय 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 विठाल जय जय विठ्ठल बोलले कुरे वेडी वाकुडे उत्तरे क्षमा पुराज महाराज तुम्ही सिद्ध विठाला देकार मी आपला क्षमा पुराज महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पुराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम